लाभ हा शब्द ज्या वेळेला आपल्या कानावरती येतो, त्या लाभाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. तसं पाहिला गेलं तर लाभाचे अनेक प्रकार आहेत, पण मुख्य दोनच भाग आपण त्याचे करू. यातला पहिला भाग आहे आधिभौतिक लाभ आणि दुसरा लाभ आहे आध्यात्मिक लाभ. आधिभौतिक लाभाचा विचार केला तर आता अनेक लाभ आहेत. हे जीवन प्राप्त झालेलं आहे, हा सुद्धा एक लाभ आहे. आपल्याला आनंदाने जीवन जगण्यासाठी सगळ्या प्रकारच्या वस्तू सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, हा सुद्धा लाभ आहे. धनाचा जो आहे तोही लाभच आहे. मान सन्मानाचा जो आहे तोही लाभच आहे. पदप्रतिष्ठेचा जो आहे तोही लाभच आहे. ज्ञानाचा किंवा विद्येचा किंवा शिक्षणाचा जो काही आहे तो लाभच आहे. असे आधिभौतिक लाभामध्ये अनेक प्रकार पडत असतात आणि अशा प्रकारचे आधिभौतिक लाभ आपल्या जीवनामध्ये झाले पाहिजेत, आपल्याला मिळाले पाहिजेत, अशी आपली सगळ्यांची इच्छा असते. सर्वसामान्य माणसाची ही सहज भावना असते, सहज इच्छा असते. मला चांगलं घरदार मिळालं पाहिजे, मला चांगले कपडे लत्ते घालायला मिळाले पाहिजेत, चांगल्या प्रकारचे पदार्थ मला खायला मिळाले पाहिजेत, अलंकार दागदागिने मला मिळाले पाहिजेत, भरपूर धनलाभ मला झाला पाहिजे, भरपूर मानसन्मान मला प्राप्त झाला पाहिजे. अशा पद्धतीची सहज भावना, सहज इच्छा ही तुमच्या माझ्या सारख्यांच्या मनामध्ये कायम जिवंत असते. याच्या पुढे जाऊन एका लाभाचा विचार केलेला आहे, त्या लाभाला आध्यात्मिक लाभ असं म्हणत असतात. या आध्यात्मिक लाभाचा जर का विचार केला तर अध्यात्माच्या दृष्टीनं सुद्धा अनेक प्रकारच्या लाभांचं वर्णन केलेलं आहे. नर्तनोची प्राप्ती आपल्याला होणं हे सुद्धा आध्यात्मिक लाभाच्या दृष्टीनं फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला हा देह मिळालेला आहे, ही फार मोठी उपलब्धी आधिभौतिक दृष्टीनं सुद्धा आहे आणि आध्यात्मिक दृष्टीनं सुद्धा आहे. आधिभौतिक लाभाचा जर का विचार केला तर एकच सर्वश्रेष्ठ लाभ आहे आणि त्या लाभाला असं म्हणतात की आपल्या जीवनामध्ये स्वतःचा उद्धार, स्वतःचं परमकल्याण करून घेण्याची इच्छा प्रगट झाली पाहिजे. हा आध्यात्मिक लाभ आहे आणि हा आध्यात्मिक लाभ आपल्या जीवनामध्ये मिळावा याच्यासाठीच आपल्याला कथा श्रवण करायला सांगितलेली आहे. आपल्याला याच्यासाठीच कीर्तन ऐकायला सांगितलेलं आहे, त्याच्यासाठीच आपल्याला सत्संग करायला सांगितलेलं आहे, त्याच्यासाठीच आपल्याला सद्ग्रंथाचं वाचन करायला सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण त्याच्यासाठीच करायला सांगितलेलं आहे, तुकोबारायांचे अभंग आपल्याला त्याच्यासाठीच वाचायला ऐकायला सांगितलेले आहेत. भागवत असो, रामायण असो, हे सद्ग्रंथ आपल्याला सतत ऐकायला सांगितलेले आहेत, वाचायला सांगितलेले आहेत. कशासाठी? आपल्या मनामध्ये सद्विवेक जागा झाला पाहिजे. सद्विवेक जागा होणे म्हणजे नेमकं काय आहे? विवेक कशाला म्हणतात? बुद्धी साऱ्यांना मिळालेली आहे, पण बुद्धीला विवेक मिळालेला आहे साऱ्यांना असं काही म्हणता येत नाही. विवेकी पुरुष कोण आहे? विवेकी मनुष्य कोण आहे? ज्याला आपलं स्वतःचं परमकल्याण कशात आहे, ज्याला आपलं स्वतःचं हित कशात आहे, हे ज्यांना कळायला लागलेलं आहे, समजून जावं तो विवेकी पुरुष आहे, तो विवेकी मनुष्य आहे.
मग तो पुरुष असो का स्त्री असो. शेवटी माझं हित कशामध्ये आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. काय केलं म्हणजे माझं कल्याण होईल, काय केलं म्हणजे माझं अकल्याण होईल, काय केल्याने माझं खरं हित होईल. ज्या हिताची अपेक्षा देवाला आपल्याकडून आहे, ज्या हिताची अपेक्षा साधू संतांना तुमच्या माझ्याकडून आहे. अहो तसं पाहिला गेलं तर आपल्या लेकराचं हित व्हावं असं आईला सुद्धा रात्रंदिवस वाटत राहतं. आपलं लेकरू मोठं व्हावं, शिकावं, सवरावं, आपल्या लेकराला सुद्धा सगळ्या उत्तम सुख सुविधा मिळाव्यात असं आईला सुद्धा वाटत असतं ना. हा झाला सामान्य हिताचा विचार. परंतु या हितामध्ये सुद्धा परमहित काय आहे. परमहिताचा जर का विचार केला तर परमहित एकच आहे. परमार्थाच्या वाटेवरून, भक्तीच्या वाटेवरून आपल्याकडून वाटचाल होत राहणे हेच तुमचं माझं परमहित आहे. यातूनच आपलं काहीतरी परमकल्याण होणार आहे आणि त्याच्यासाठी विवेक जागा होणं गरजेचं आहे. आणि ह्या विवेकाला जाग करण्यासाठी सत्संगतीची अत्यंत आवश्यकता आहे. आणि ज्या वेळेला श्रीमद भागवत कथेसारख्या अतिशय उत्तम ग्रंथाचा सत्संग जीवाला प्राप्त होतो त्यावेळेला जीवाचा विवेक जागा होत असतो. म्हणून या कथेमध्ये जे जीव येतात, जे भक्त येतात, जे काही माणसं ही कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित होतात, अशा माणसांना किंवा अशा माणसांच्या हृदयामध्ये भक्ती जागी नसली, ज्ञान जाग नसलं, वैराग्य जाग नसलं तरी सुद्धा काय होतं हे काल आपण पाहण्याचा प्रयत्न केला. की कथा श्रवण केली नारदजी महाराजांनी आणि कथा श्रवण केल्याबरोबर भक्ती जागी झालेली आहे, ज्ञान जाग झालेलं आहे, वैराग्य जाग झालेलं आहे. बस हे तीन घटक आपल्या हृदयामध्ये कधी जागे होतील याची वाट आपल्याला पाहायची असते. आणि जीवनभर आपण परमार्थाच्या नावाने सगळं काही करत राहिलो पण भक्ती जागीच झाली नाही, ज्ञान जागच झालं नाही, वैराग्य जागच झालं नाही, तर आपण जीवनभर कितीही काही परमार्थाच्या नावाने खटाटोप करत राहिलो तरी सुद्धा आपला उद्धार होऊ शकत नाही. पुण्य होईल पुष्कळ आपल्याकडून पण उद्धार नाही होऊ शकत. उद्धार होणे, मोक्ष होणे, परमकल्याण होणे, मुक्त जीव मुक्त होऊन जाणे ही फार वेगळी गोष्ट आहे. आणि सामान्य पद्धतीनं सदाचाराने जीवन जगत असताना परमार्थ साधना करत राहणे किंवा मी परमार्थ करतो आहे अशा प्रकारची मान्यता स्वतः करणे ही एक वेगळी बाजू आहे. खरा परमार्थ आपल्याकडून कधी सुरू होत असतो. रोज 10 मिनिटं देवाची पूजा केली म्हणजे त्याला परमार्थ म्हणायचं का? तीर्थाची यात्रा केली म्हणजे त्याला परमार्थ म्हणायचं का? कथा श्रवण केली, कीर्तन श्रवण करत आहोत, याला परमार्थ म्हणायचं का? हा एक फार मोठा प्रश्न तुमच्या माझ्या समोर उभा राहण्याची शक्यता आहे. तसं पाहिला गेलं तर हे सगळं करणे म्हणजे परमार्थ आहे असं मानायला हरकत काहीच नाही. पण याच्या पाठीमागचा उद्देश जर का आपल्याला कळाला नसेल तर हे जीवनभर एखाद्याने कितीही केलं तरी सुद्धा त्याला परमार्थ तो करतो आहे असं म्हणता येत नसतं. का मला कथा ऐकायची आहे, मला देवाची पूजा का करायला सांगितली, मला तीर्थयात्रा का करायला सांगितली, कथा कीर्तन मला का श्रवण करायला सांगितलं, दान का करायला सांगितलेलं आहे, संतांची सेवा मला का करायला सांगितलेली आहे, ह्या प्रश्नाचं जर का आपल्याला उत्तर मिळालं किंवा हे सगळं करण्याच्या पाठीमागचं ध्येय काय आहे हे जर का आपल्याला कळालं आणि त्या ध्येयाला अनुसरून जर का आपण हे सगळं करत राहिलो तर समजून जावं आपण परमार्थ करायला लागलेलो आहोत.
मग कुणीतरी सहज प्रश्न विचारेल, हे सगळं करण्याच्या पाठीमागचं ध्येय काय आहे? आत्मकल्याण साधून घेणे हेच ध्येय आहे. अर्थात या संसार प्रपंचातून मुक्त होऊन परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जाणे हेच ध्येय आहे, किंवा याच्याही पुढे जाऊन भगवंताची भेट होणे हे ध्येय आहे, किंवा देवाच्या चरणाजवळ जाऊन पोहोचणे हेच याच्या सगळ्या कृतीच्या पाठीमागचं ध्येय आहे बरं का. पण मग त्याच्यासाठी अगोदर देवाच्या चरणाजवळ जावं वाटलं पाहिजे ना. अगोदर मनात हे आलं पाहिजे की मला देवाकडे जायचंय, मला देवाला पाहायचंय, मला देवाला भेटायचंय. आणि ही जी भावना मनामध्ये उत्पन्न होत असते, या भावनेला मुख्य आधार भक्तीचा आहे. भक्तीचा आहे. आणि ही भक्ती देवाच्या संबंधामध्ये आपल्या हृदयात प्रगट व्हावी, याच्यासाठी मुख्य आधार ज्ञानाचा आहे. आणि या ज्ञानाची अखंड जागृत अवस्था आपल्या हृदयामध्ये राहावी, याच्यासाठी मुख्य आधार वैराग्याचा आहे. कारण वैराग्य जर का अंतःकरणामध्ये नसेल तर कितीही एखादा मोठा ज्ञानी पंडित का असेना, सगळे शास्त्रग्रंथ त्याला पाठ का असेना, त्याचा काही उपयोग नसतो. ग्रंथ पाठ करणे हे तुमचं माझं ध्येय नाही. पोथी पुराण पाठ करणे हे तुमचं माझं ध्येय नाही. ग्रंथ वाचल्यानंतर, ग्रंथ ऐकल्यानंतर त्या ग्रंथामध्ये या संसाराविषयी जे वर्णन केलेलं आहे ना, ते वर्णन ऐकल्यानंतर त्या संसाराच्या संबंधामध्ये आपल्या मनात वीट उत्पन्न झाला पाहिजे. वीट शब्द कळाला का? नकोसं वाटलं पाहिजे. वैराग्याचं स्वरूप काय आहे हे भागवतामध्ये एकादश स्कंधामध्ये असं वर्णन नाथबाबांनी एका दृष्टांताच्या माध्यमातून केलं. आणि तो दृष्टांत जर का तुम्ही मी ऐकला वाचला तर आपल्याला सुद्धा किळस येईल असा दृष्टांत दिला महाराज. पण त्याच्याशिवाय वैराग्य जागच होऊ शकत नाही असा दृष्टांत आहे. तो दृष्टांत काय आहे? जसं मुखातून बाहेर पडलेला जो ओक आहे, ओक अर्थात उलटी, वमन, खाल्लेलं बाहेर पडणे, हे पोटात गेलेलं अन्न पदार्थ जे आहे ते मुखावाटे पुन्हा उलटून बाहेर पडले, ते खावे वाटतात का पुन्हा? आता उत्तर द्या, जरा मन घट्ट करा. म्हणूनच सांगितलं दृष्टांतच तसा आहे. तोंडावाटे बाहेर पडलेला जो ओक आहे, जे वमन आहे, हे पुन्हा खाल्लं जातं का आपल्याकडून? तेच अगोदर खाताना किती आवडीनं खाल्लं, आता खाल्लं जाईल का? नाही खाल्लं जाणार. आता किळस येईल महाराज त्याची. ही किळस इतकी आहे की आता नुसतं ऐकायचं जरी म्हटलं तरी किळस येते. ऐकताना, सांगणाऱ्याला सांगताना किळस येते महाराज. त्या ओकलेल्या ओकाला पुन्हा घेण्यासाठीची त्याचा जेवढा वीट मनामध्ये उत्पन्न झालेला आहे ना, तेवढा वीट या दृश्य संसार प्रपंचाच्या संबंधामध्ये आपल्या मनात जोपर्यंत उत्पन्न होत नाही, तोपर्यंत समजून जायचं माझ्या मनात अजून वैराग्य प्रगट झालेलं नाही. मग घरदार आहे, स्त्री आहे, पती आहे, पुत्र आहे, गुरढोर आहे, काय जे काही असेल महाराज, जे जे आपल्या प्रिय आहे, आवडीचं आहे, बस हे कितपत नावडीचं झालं पाहिजे. जितका मुखावाटे बाहेर पडलेला ओक घेणं अतिशय किळसवाणं, तेवढा हा सगळा संसार आपल्याला त्याज्य वाटला पाहिजे. आणि पहा, पोथी पुराण वाचून, कथा कीर्तन ऐकून, कथानक ऐकून, चरित्र ऐकून, संसाराचं वर्णन ग्रंथामध्ये संतांनी, पुराणांनी काय केलेलं आहे ते ऐकल्यानंतर संसाराच्या संबंधामध्ये असं तीव्र वैराग्य जर का उत्पन्न झालं नाही तर कितीही एखादा मोठा ज्ञानी पंडित का असेना, वैराग्याशिवाय त्याचं ज्ञान काही उपयोगाचं नाही. आणि म्हणून हा संसार कसा आहे, काल आपण ऐकलं, प्रेत योनीमध्ये गेलेला जो धुंदुककारी आहे ना, हा धुंदुककारी ज्यांचा पुत्र होता असे आत्मदेव,
आत्मदेवांचं हृदय जे आहे, चित्त जे आहे, ते पुत्रमोहानी ग्रस्त झालेलं आहे, पुत्रमोहामध्ये गुंतून गेलेलं आहे. आणि अशा त्या आत्मदेवांना लक्षात आलं की आपला पुत्र पापाच्या वाटेवरती वाटचाल करतो आहे. आणि असा मूर्ख पुत्र आपल्या घरामध्ये जन्माला आला, किंवा पापाचरण करणारा पुत्र आपल्या घरामध्ये जन्माला आलेला आहे, याचं दुःख होऊन आत्मदेव आत्महत्या करण्यासाठी निघाले. त्यावेळेला रस्त्यामध्ये गोकर्णजी महाराजांची भेट झाली आणि गोकर्णजी महाराज आत्मदेवांना उपदेश करताना ह्या देहाचं स्वरूप सांगतात. देहाचं स्वरूप, देह कसा आहे, या देहावरून जगाचं अनुमान करायचं आहे. जसं भातावरून शीताचं परीक्षण केलं जातं असं म्हणतात, तसं देह कसा आहे हे सांगितलं. आणि या देहावरून हे सारं जगत कसं आहे ते समजून घ्यायला सांगितलं. देह कसा आहे, देहे स्थिमांस रुधिरे भीमतीं त्यजत्वं जाया सुता दिशु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः. भगवत भक्तीमध्ये कसं संलग्न व्हावं, वैराग्य हृदयामध्ये धारण करूनच खरी भक्ती होत असते. जोपर्यंत संसाराच्या संबंधात मनात वैराग्य नाही आणि एका बाजूला देवाचं भजन चाललेलं आहे आणि मी भक्ती करतो आहे असं जर का आपण म्हणत असू, तर समजून जावं आपल्यासारखा सगळ्यात मोठा ढोंगी दुसरा कोणी नाही. हे ढोंगच आहे महाराज, आपलं पाखंड आहे आपलं. आपण सगळे पाखंडी आहोत असं म्हटलं तरी काही हरकत नाही, पण अपवाद सोडून बोलतो, क्षमा करा. सगळेच पाखंडाने भक्ती करत आहेत असं माझं म्हणणं नाही बरं का. अर्थाचा अनर्थ करून घेऊ नका. याच्यामध्ये काही शुद्ध भक्ती करणारे सुद्धा आहेत, शुद्ध परमार्थ करणारे सुद्धा आहेत, पण विषय माझ्यासारख्याचा चाललेला आहे. विषय माझ्यासारख्याचा चालला की मनात संसार प्रपंचाच्या संबंधात वैराग्य नाही, पण एका बाजूला पूजा चालली, जप चालला, वाचन चाललं, वा 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 किती मोठे महाराज भक्ती करत आहेत, भक्ती करत आहेत, भक्ती करत आहेत, पण संसार प्रपंचाच्या संबंधामध्ये तिळमात्र वैराग्य नाही. कुणी जर का सांगितलं तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्ही सोडा, मन तयार होत नाही. वस्तू सोडायचं जाऊ द्या हो, माणसाचा संग्रह करणं किती चाललाय. जेवढं कमवलं आणि जेवढं जमवलं त्याच्यावरती आपण संतुष्ट आहोत का आजच्या क्षणाला? याचं सरळ उत्तर सहज प्राप्त होतं की जेवढं कमवलं आणि जेवढं जमवलं याच्यावरती संतुष्ट असणारे फार कमी आहेत. अजूनही संसार प्रपंचाची, विषय वासनेची जी भूक आहे माणसांची, ती कमी व्हायला काही तयार नाही. आणि जो जन्म आपल्याला मिळालेला आहे, हा जन्म कसा गेलेला आहे? हा जन्म भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. कसं जीवन गेलेलं आहे माझं आजपर्यंत? भजन रहित जीवन आजपर्यंत आपलं गेलेलं आहे. भक्ती रहित जीवन, सेवा रहित जीवन आपलं आजपर्यंत गेलेलं आहे. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला. मग भजनाशिवाय जन्म गेला, मग भजना व्यतिरिक्त आजपर्यंत काय केलं? स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. बस याच्या पुढे जाऊन मी काहीच पाहिलं नाही. परिवाराकडे पाहत राहिलो. इष्ट मित्र सगळे संबंधी, आप्त गणगोत, प्रेमाचे नातेवाईक, ह्या सगळ्यांचं
संग करत राहिलो, ह्या सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलो, ह्या सगळ्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि त्यांचा स्वार्थ पूर्ण करत राहिलो आणि त्यांच्या माध्यमातून माझा स्वार्थ पूर्ण करत राहिलो. बस परस्परांमध्ये माणसं हेच करत आहेत. आपला स्वार्थ समोरच्याकडून पूर्ण करून घेत आहेत आणि समोरच्याचा स्वार्थ आपल्याकडून पूर्ण करून देत आहेत. म्हणून माणसांचं माणसांशी पटतंय. माणसांचं माणसांशी का पटतंय हो? कारण आपल्याला माहित आहे आपल्या हाताला राहू द्या, आपल्या कामाचे आहे. स्वार्थ आहे महाराज. व्यर्थ म्या स्वार्थ केला. बरं, आता काय करायचं आहे? आता एकच प्रार्थना या कथेच्या निमित्ताने भगवंताला करायची आहे महाराज, की रघुपती मती माझी आपुलीसी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. आता एकच इच्छा आहे, हे रघुपती, हे रामा, हे श्रीकृष्णा, हे श्री विठ्ठला, हे सांब सदाशिवा, आता एकच माझी इच्छा आहे, ही जी माझी मती आहे ना, ही जी माझी बुद्धी आहे, हे जे माझं मन आहे, हे जे माझं चित्त आहे ना, हे माझं मन बुद्धी चित्त तू तुझ्यामध्ये लावून घे. रघुपती मती माझी आपुलीसी करावी, तुझ्यामध्ये लावून घे म्हणतात. हा शेवटचा पर्याय आहे माणसाकडे. कारण माणसाने काही आजपर्यंत आपलं मन देवात पूर्ण लावायचा प्रयत्न केला असेल की नसेल मला काही माहीत नाही, पण आता विषय समजून घ्यायचा म्हणून मी असं म्हणतो बरं का, मला क्षमा करा, कोणी रागवू नका, की आजपर्यंत आपलं मन काही आपण देवामध्ये पूर्ण लावायचा प्रयत्न केलाच नाही. आपली बुद्धी, आपलं चित्त पूर्णपणे देवामध्ये लावायचा आजपर्यंत आपण प्रयत्न केलेलाच नाही महाराज. बस चाललोय आपण फक्त प्रवाहात, वाहात चाललोय आपण. जे समोर येईल ते करतोय आणि पुढे चालतोय. आपल्याला एक असं काही आपल्या जीवनाचं ध्येय नाहीच. संसार आला की संसारही तितक्याच जोमात करतो. सप्ताह करायचा, कथा कीर्तन श्रवण करायचं, तेही तितक्याच जोमात करतो. आपल्याला काही इंग्रजी भाषेमध्ये त्याला म्हणतात की आपल्याला काही बेस आहे की नाही, आपल्याला काही बैठक आहे की नाही, विचारांची, धारणेची, मनाची, चित्ताची काही बैठक, ध्येय आहे की नाही आपल्याला काही, असा एक प्रश्न. म्हणून तर भगवंताला प्रार्थना केलेली आहे की हे जे चित्त आजपर्यंतच्या जीवनामध्ये माझं तुझ्यात लागायला पाहिजे होतं, ते काही माझं चित्त भगवंता आजपर्यंत तुझ्यामध्ये लागू शकलं नाही. म्हणून मीच तुला प्रार्थना करतो की तू आता एक कर. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनी आबाही भवहा तारी दातारा. देवा माझे मन लागो तुझे पायी, 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 देवा माझे मन लागो तुझे पायी. संसार व्यसने जणू नेदी देवा, संसार व्यसने जणू नेदी देवा, माझे मन लागो तुझे पायी, देवा माझे मन लागो तुझे पायी, देवा माझे मन लागो तुझे पायी. संसार व्यसनी जणू
प्रार्थना आज आपण देवाला करणं फार आवश्यक आहे बरं का. कारण आजपर्यंत आपलं चित्त देवात लागायला पाहिजे होतं. हो, किती वेळेला कथा ऐकली, किती वेळेला बसलेल्या भाविकांपैकी कीर्तन ऐकलेलं आहे. म्हटले कथा तर खूप वेळेला गायन केली, मी माझं सांगतो, कथा तर खूप वेळेला ऐकली, पण शोकाची गोष्ट अशी आहे महाराज, जी सांगायला फार मोठी लाज वाटते. पण असं म्हणतात की आपल्यातली कमतरता जर का माणसांनी स्पष्ट सगळ्यांसमोर सांगितली तर बरं असतं. आपल्यातले जास्त गुण लोकांसमोर सांगण्यापेक्षा दोष सांगायला पाहिजेत, म्हणजे ते दोष आपोआप नाहीसे होत असतात आणि गुण वाढत असतात. माणसांचं उलटं होतं, दोषावर पांघरून टाकतात आणि गुण सांगतात. मी किती चांगला आहे हे आपण सिद्ध करण्याच्या भानगडीत फार जास्त काळ आपला खर्च करतो. काय गरज आहे महाराज? आपण किती चांगले आहोत आणि आपण किती वाईट आहोत हे 100% समोरच्याला कळेल असं काहीच नसतं. आपलं आपल्या मनाला किती खात्री आहे, स्वतःवर किती विश्वास आहे आपला, बस तेवढ्याने आपलं काम होईल. म्हणून किती कथा ऐकल्या, किती कीर्तन ऐकले आपण. एकच कथा ऐकल्यानंतर, भागवत तर असं आहे महाराज, भागवताचे जे सिद्धांत आहेत आणि भागवतामध्ये जे वर्णन केलेलं आहे, भागवतामध्ये देवाच्या स्वरूपाचं वर्णन, भक्ताचं वर्णन, मायेचं वर्णन, संसार प्रपंचाचं वर्णन आहे. काय नाही भागवतामध्ये. ह्या जीवाचं समूळ अज्ञान नाहीस करून जीवाला परमात्म स्वरूप करण्याची ताकद भागवत ग्रंथामध्ये आहे. आणि अशा ह्या भागवत ग्रंथाला श्रवण करून जर आजपर्यंत ज्यांनी अनेक वेळेला श्रवण केलं असेल त्यांच्यासाठी हे वाक्य आहे बरं का. ह्या भागवतासारख्या ग्रंथाला अनेक वेळेला वाचून, अनेक वेळेला ऐकून आपण काय पदरात पाडून घेतलं, हा एक प्रश्न आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे, नाही भागवत ऐकलं असेल एखाद्याने याच्या अगोदर, एखादा पहिल्यांदाच भागवत कथा ऐकत असेल, ठीक आहे, काही हरकत नाही. कीर्तन तर ऐकलं असेल ना महाराज, तुकोबारायांचे अभंग कीर्तनाच्या माध्यमातून ऐकले असतील ना. आणि कीर्तनकार महाराजही कीर्तनात 2 तास म्हणतच असतील. तुकाराम महाराज पहिल्या चरणात असं म्हणतात, दुसऱ्या चरणात असं म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, किंवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू वगैरे वगैरे. हे ऐकलं असेल ना महाराज आपण कीर्तनातून. असे किती कीर्तन आजपर्यंत आपण ऐकलेले आहेत. मग ही चित्तवृत्ती, हे मन, ही बुद्धी देवात लागून गेली का हो आपली? नाही लागली. ही सगळ्यात मोठी फार शोकांतिका आहे आपल्या जीवनातली. आणि काळाचा जर का विचार केला, वेळेचा जर का विचार केला ना, तर काळ वेळ अगदी पाहता 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 एका एका क्षणाला पुढं 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 हातामधून आपल्या निष्ठून चाललेला आहे. हा संसार कसा आहे अहो, आज दिसतो आहे, उद्या दिसेनासा होईल, असं या संसाराचं स्वरूप आहे. जळी बुड बुडे देखता देखता, 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 जळी बुड बुडे देखता देखता. क्षण न लागता दिसेचे ना, क्षण न लागता
लागता दिसेचे ना तैसा हा संसार पाहता पाहता तैसा हा संसार पाहता पाहता तैसा हा संसार पाहता पाहता शरण लागता दिसेची ना शरण लागता दिसेची ना तैसा हा संसार पाहता पाहता तैसा हा संसार पाहता पाहता तैसा हा संसार पाहता पाहता. संसार कसा आहे? आजपर्यंत आपलं चित्त देवामध्ये लागलं नाही, आपलं मन देवामध्ये लागलं नाही. आपण विचार करू, आज नाही लागलं उद्या लागेल ना, त्याचा काय एवढा विचार करायचा, त्याचं काय एवढं टेन्शन घ्यायचं, त्याचं काय एवढं दुःख, ते काय फार मोठं शोक करण्याजोगी गोष्ट आहे का? हा, आपल्याला काही लागलं असतं तर दिवसभर रडत बसलो असतो, याला त्याला सांगितलं असतं. स्वतःच्या देहाला दुःख झालं की माणूस पुष्कळ रडगाऱ्हाण करत असतो, पण हा आत्मा देवाच्या स्वरूपापासून भिन्न होऊन कोट्यावधी जन्म झाले या 84 लक्ष योनीच्या फेऱ्या दुःख भोगतो आहे, त्याची आपल्याला जराशी सुद्धा खंत नाही. आणि संसाराचा विचार केला तर पाण्यावरती येणारा बुडबुडा जसा आहे त्याचं काही अस्तित्व आहे का? तो आत्ता दिसतो, पुढच्या क्षणाला नष्ट होऊन जातो. तसं ह्या संसाराचं स्वरूप आहे. म्हटले तैसा हा संसार पाहता पाहता क्षण न लागता दिसेची ना. मग तरी सुद्धा एवढं आयुष्य आपलं निघून गेलेलं आहे, अजून भगवंताच्या चरणामध्ये किंवा चरणावरती आपलं चित्त एकाग्र झालं नाही. मग आता काय करायचं? आता कथा कमी ऐकल्या का? कीर्तन काही कमी ऐकले का? वाऱ्या काही कमी केल्या असतील का? भजन काही कमी केले असतील का? तरी चित्त लागत नाही. महाराज, याला काय अडचण आहे? याला अडचण काय आहे? याला अडचण एकच आहे की या मनबुद्धी चित्तावरती आपण जे संस्कार केलेले आहेत, कोट्यावधी जन्म, हे संस्कार एवढे घट्ट बसलेले आहेत की आता संसार सुटत नाही आणि देव आपलासा काही आपल्याकडून होत नाही. मग अशा वेळेला आपल्याला देवाकडे प्रार्थना केल्याशिवाय काही पर्याय राहत नाही. की माझे चित्त तुझे पायी राहे आईसे करी काही, धरोनिया बाही भव हा तारी दातारा. आता तूच माझा हात धरून मला या भवसागराच्या ऐल तीरावरून पैल तीरावरती घेऊन जा हरी. कारण चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुची विठोबा. अशा पद्धतीचा भाव आहे. पकडलो बाह रघुराई, तू माझा हात पकड. लेकरानं आईचा वडिलांचा हात पकडण्यापेक्षा आई वडिलांनी जर लेकराचा हात पकडलेला असेल तर तो सुटायची भीती संपून जात असते. दृष्टांत लक्षात आला का? तान्हुलं लेकराने आईचा हात पकडावा की आईनं लेकराचा हात पकडलेलं बरं राहील? काय होईल बरं? लेकरांनी जर हात पकडलेला असेल तर तो हात कधीही सुटून जाऊ शकतो, कारण त्याच्यात ती शक्तीच नाही. त्याच्यात ती ताकद आहे का? नाही महाराज. पण आईनं आणि वडिलांनी जर लेकराचं बोट घट्ट आपल्या हातात पकडलेलं असेल तर ते सुटेल का? नाही. देवाला म्हणावं, पकडलो बाह रघुराई, नहीं तो डूब जाएंगे. पकड़ लो बाह रघुराई, नहीं तो डूब जाएंगे. पकड़ लो बाह रघुराई, नहीं तो डूब जाएगी. पकड़ लो बाह रघुराई, नहीं तो डूब जाएगी. डगर ये अगम
पथिक मैं मूढ़ अज्ञानी, डगर ये अगमन जानी। पथिक मैं मूढ़ अज्ञानी, संभालोगे नहीं राघव, संभालोगे नहीं राघव। तो कांटे चुभ जाएंगे, पकड़ लो बाहर घुराई, नहीं तो डूब जाएंगे। नहीं बोहित मेरी नौका, नहीं तैराक मैं पक्का। नहीं बोहित मेरी नौका, नहीं तैराक मैं पक्का। कृपा का सेतु बंधन हो, कृपा का सेतु बंधन हो। तो प्रभु हम खूब आएंगे, पकड़ लो बाहर घुराई, नहीं तो डूब जाएंगे। बुद्धि विद्या बल, माया में डूबी मति चंचल। नहीं है बुद्धि विद्या बल, माया में डूबी मति चंचल। निहारेंगे मेरे अवगुण, निहारेंगे मेरे अवगुण। तो प्रभु जी ऊब जाएंगे, पकड़ लो बाहर घुराई, नहीं तो डूब जाएंगे। प्रतीक्षारत है ये राजन, शरण दे दो सिया साजन। प्रतीक्षारत है ये राजन, शरण ले लो सिया साजन। शिकारी चल जिधर प्रहलाद जी और ध्रुव जाएंगे, पकड़ लो बाहर घुराई, नहीं तो डूब जाएंगे। पकड़ लो बाहर घुराई, नहीं तो डूब जाएंगे, नहीं तो डूब जाएंगे, नहीं तो डूब जाएंगे। ही प्रार्थना आहे महाराज।
भगवंताला प्रार्थना केलेली आहे भक्तांनी या पदामध्ये की हे भगवंता, तू माझा हात पकडून घे, तूच मला तुझ्या चरणाजवळ आण, तू माझे अवगुण, तू माझे दोष पाहू नको. कारण माझ्याजवळ विद्या नाही, माझ्याजवळ बल नाही, माझ्याजवळ बुद्धी नाही, काहीच नाही, विवेक नाही. आणि एवढं सगळं काहीच नसताना सुद्धा माझी मती, माझी बुद्धी मायेमध्ये गुंतून पडलेली आहे, मायेमध्ये बुडालेली आहे. अशी आपली दीन दुर्बल अवस्था झालेली आहे महाराज. म्हणून काल आपण एक प्रमाण पाहिलं की दीन आणि दुर्बळ अशी सुखराशी हरिकथा. मग ही दीन आणि दुर्बळ असणं म्हणजे नेमकं काय आहे? ते हेच आहे. देवाजवळ जा म्हटलं तरी सुद्धा आपण जायला तयार नाही महाराज. आणि रात्रंदिवस संत ग्रंथ उपदेश करत आहेत आपल्याला, तरी आपलं चित्त अजून देवात गुंतायला तयार नाही. बाकी सगळ्यांमध्ये गुंतून पडलंय, पण देवात नाही अडकलं. हो, असं देवात काय कमी आहे चला सांगा आता. असं ज्याच्यात आपलं जीव गुंतला त्यांच्यात काय एवढं वैशिष्ट्य आहे, आणि देवात अशी काय कमतरता आहे की देवात आपलं अजून मन अडकायला तयार नाही. विचार जर का केला तर सगळ्यात मोठी कमतरता तर या संसार प्रपंचामध्येच आहे. देवात कोणतीच कमतरता नाही, देवामध्ये कशाचीच कमतरता नाही महाराज. असा एक भाव आहे. म्हणून भगवंताला ही प्रार्थना आहे की आजपर्यंत विवेकाच्या आश्रयाने आमची जी चित्तवृत्ती तुझ्यामध्ये लागायला पाहिजे होती ती काही आजपर्यंत लागली नाही. आता तू लावून घे, कारण आम्ही गुंतून पडलो. पाही गुंतलो नेणता, माझी असो तुम्हा चिंता. तुका ठेवी माथा पायी, आता राखावे. काय प्रार्थना करत आहे जगद्गुरु तुकोबाराय. तुझ्याकडे पाहिलं तर तू कसा आहे म्हटले, चतुरा तू शिरोमणी असा आहे. आणि माझ्याकडे पाहिलं तर मी कसा आहे, पाहे गुंतलो नेणता असा मी आहे. आणि तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी माझ्यासारख्या दीन अज्ञानी पामर जीवाची चिंता केली पाहिजे. हे मोठ्या माणसाचं काम असतं. लहान्यांच्या चुका आपल्या पोटात घेणं हेच मोठ्या माणसांचं मोठेपणा. तसं देवाला कधीतरी म्हणावं लागतं, बाबा आमचे दोष पाहू नको आता, बस. तू जर माझे दोष पाहिला गेला ना तर तुला माझा वीट येईल बर का. तू जर माझे दोष पाहिले, अरे हा तर बोलायला असा, चालायला असा, बसायला असा, खायला असा, प्यायला असा, याचं असं तसं हे ते असं जर तू माझे नुसते अवगुणच पाहत राहिला, दोषच पाहत राहिला, तर मी तुला कधीच आवडू शकणार नाही. तू मोठा आहे ना, थोडं मोठं मन कर तुझं, थोडा मोठेपणा दाखव बाबा. माझे दोष तुझ्या पोटात घालून घे. जेवढं चांगलं आहे ना तेवढंच पहा. तू जर का माझे दोष पाहिले, निहारेंगे मेरे अवगुण, तो प्रभुजी उब जाएंगे. हिंदी शब्द आहे महाराज. उब जाएंगे म्हणजे तुम्हाला माझा कंटाळा येऊन जाईल, तुम्ही मला वैतागताल. वैतागू नका. का वैतागायचं नाही? कारण आम्ही असेच, पण तुम्ही तसे तर आम्ही कसे, तुम्ही पदरात घ्या बस. तुका ठेवी माथा पायी, आता राखावे. तुमच्या चरणाजवळून आम्हाला दूर जाऊ देऊ नका. यालाच म्हणतात भक्ती जागी होणे, यालाच म्हणतात ज्ञान जाग होणे, आणि याला म्हणतात वैराग्य जाग होणे. जे श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने जाग होत असतं, याची प्रचिती नारदजी महाराजांना काल प्राप्त झालेली आहे.